वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी यांना माहिती प्राप्त झाली की मौजे गिरणारे येथील एका व्यक्तीच्या घरात वन्यजीवांचे अवयव बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आले आहे। सदर माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकानं संबंधित ठिकाणी जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीच्या घराची झडती घेतली। झडती दरम्यान संशयित चंद्रकांत राजेंद्र माळी राहणार गिरणारे याच्या घरातून विविध वन्यजीवाचे अवयव जप्त करण्यात आले। यामध्ये सांबार शिंग, काळवीट शिंग, रानडुक्कर दात, घुबडाचे अवयव, साळींदरचे काटे तसेच मोरपिसांचा समावेश आहे। सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर अवयव वेगवेगळ्या ठिकाणाहून आणल्याची माहिती दिली असून धार्मिक व दैविक कार्यात त्याचा वापर होत असल्याचे सांगितले। दरम्यान प्राप्त गुप्त माहितीनुसार आरोपीकडे बंदूक असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून संबंधिताकडून शस्त्राचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। सदर कारवाई सिद्धेश सावरुडीकर, उपवनरक्षक तसेच कल्पना वाघेरे